आज आहे 7 तारीख म्हणजे 7 जानेवारी 2026 आणि आपलं जे न्यूक्लिअर पॉवरवरती आपण हे करणार आहे मास्टरी करणार आहे त्याचा हा दुसरा दिवस आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपलं चॅनल ग्रोमवरमध्ये. तर एकदा आपल्या या कोर्सचं उद्देश आहे ते रिवाईज करू की जे आपण माणसांच्या अंगात किडा आहे की सगळं काही जाणून घ्यायचं आहे, मला सगळं जाणून घ्यायचं आहे, मग ते माझ्या फायद्याचं असो किंवा नाही. तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे, त्यांचा तो किडा शांत करण्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर जर सायंटिफिकली बघितलं ना, हा किडा म्हणजे ADHD लोकांमध्ये असतो. आता ADHD म्हणजे काय, तर त्यांच्या डोक्यामध्ये डोपामिन कमी सिक्रेट होतं, त्याच्यामुळे एखादा विषय घेतला ना ते त्याला मास्टरच करून टाकतं. मग ते कामाचा असो नसो, ठीक आहे. असं जर का होमिओपॅथीमध्ये बघितलं, काही पर्सनॅलिटी असतात, तर सल्फर पर्सनॅलिटीची माणसांचं पण एक सेम किनोट आहे, ठीक आहे. तर सल्फर पर्सनॅलिटीची माणसं कोण आहे बघितलं तर अल्बर्ट आइन्स्टाईन, निकोलस टेस्ला, इलॉन मस्क, हे सगळे सल्फर पर्सनॅलिटीची माणसं झाली की एखादी गोष्ट, कोणती पण गोष्ट घ्यायची त्याला मास्टर करायचं. तर असंच आपण ह्या आठवड्यामध्ये मास्टर करतो आहे न्यूक्लिअर पॉवर सेक्टरला, ठीक आहे. तर सुरुवात करूया, तुमचा हा किडा शांत करण्याच्या दृष्टीने वाटचाल करूया, ठीक आहे. तर कालचं आपलं फंडामेंटल बघितलं, आज थोडंसं पुढं जाऊया आणि टाईप्स बघूया की कोणकोणते टाईप्स आहेत ह्या न्यूक्लिअर रिॲक्टरचे. तर न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणजे काय, तर बेसिकली एक न्यूट्रॉन ॲटम राहतो, त्याला तोडताना जी एनर्जी लिबरेट होईल ती खेचायची, ती पाण्यामध्ये ॲब्झॉर्ब झाली पाहिजे आणि तिने टर्बाईन फिरलं पाहिजे. तर याच्यामध्ये काही मोठं रॉकेट सायन्स वगैरे नाही, तर फक्त सेफ्टीचा इश्यू असतो. त्याच्यामुळे याचे टाईप्स पण दोनच आहे. तर पहिला टाईप आहे PHWR, म्हणजे प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर. आता हे प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर आहे ना, हे भारतामध्ये जास्त यूज केलं जातं, कारण याच्यामध्ये जे न्यूक्लिअर एनरिचमेंट ते करायची गरज नसती. पण याचा एक ड्रॉबॅक काय आहे, तर याच्यामध्ये D2O हे वॉटर वापरलं जातं. D2O म्हणजे काय, तर H2O जे वॉटर असतं त्याच्यामध्ये हायड्रोजन ॲटम काढायचा आणि ड्यूटेरियमचा ॲटम इन्सर्ट करायचा, हे झालं D2O म्हणजे हेवी वॉटर, ठीक आहे. तर हे जास्त सेफर आहे. सेफर असल्यामुळं अजून एक याचा मेन इश्यू काय, तर याच्यामध्ये एनरिचमेंट करावी लागत नाही आपल्याला न्यूक्लिअर जे पण फ्युएल आहे त्याची. तर न्यूक्लिअर एनरिचमेंटवरनं जे पण महाभारत झालं आहे गेल्या काही म्हणजे 2000च्या आधी, एवढं महाभारत झालं, म्हणजे NPT साईन झाली न्यूक्लिअर पॉवर ट्रिटी, ज्याच्यानुसार USAने काही देशांवरती निर्बंध लादले की तुम्ही न्यूक्लिअर फ्युएलचं एनरिचमेंट नाही करू शकत. पण ह्या ट्रीटीनुसार काही देशांवरती अन्याय झाला. तर काही देशांवरती कसला अन्याय झाला, तर काही देशांना त्यांनी एनरिचमेंट करून दिलं, काही देशांना करून नाही दिलं. आता समजा इराणचं घ्या, की इराण म्हणते की आम्हाला 60% ते 70-80% आम्हाला एनरिचमेंट करून द्या. पण करून द्या म्हणजे काय, तर त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, पण USA त्यांच्यावरती निर्बंध लादत आहे, ठीक आहे. तर 60% एनरिचमेंट एवढं न्यूक्लिअर पॉवर सेक्टर म्हणजे जर का एनर्जी जनरेशन आहे त्याच्यामध्ये लागत नाही. तर इराणचं पर्पज काय होतं, तर त्यांना वेपन बनवायचं. सेम केस नॉर्थ कोरियाबद्दल आहे, सेम केस जर्मनीबद्दल आहे, रशियाबद्दल आहे. पण रशिया कोणाचं ऐकत नाही, रशिया एनरिच करतं. तर सेमच निर्बंध आपल्यावरती पण लादले होते जेव्हा इंदिरा गांधींचं सरकार होतं. मग आपण पोखरण इथं जो आपला न्यूक्लिअर टेस्ट केली होती, सेम असलेच निर्बंध होते. तर याच्यावरनं खूप जास्त महाभारत झालेलं आहे. त्याच्यामुळं भारताने PHWR म्हणजे प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर, की ज्याला न्यूक्लिअर एनरिचमेंट लागत नाही, ही पद्धत जास्त ॲडॅप्ट केली. पण जगभरामध्ये PWR वापरलं जातं, म्हणजे प्रेशराइज्ड वॉटर रिॲक्टर. हे थोडंसं म्हणजे याच्यामध्ये प्रेशराइज्ड वॉटर यूज नाही केलं जात, पण हे थोडंसं हे रिस्की आहे आणि याच्यामध्ये न्यूक्लिअर एनरिचमेंट पण लागतं, त्याच्यामुळं थोडं जास्त डिफिकल्ट आहे. बाकी सगळी सिस्टीम सेम आहे यांची, ठीक आहे. तर हेवी वॉटर का बरं वापरलं जातं PWHR, तर हेवी वॉटर आहे ना, कमी न्यूट्रॉन्स ॲब्झॉर्ब करतं. तर बेसिक हे समजून घ्या, थोडं अवघड जाईल समजायला, की कमी न्यूट्रॉन्स हे ॲब्झॉर्ब करतं. कमी न्यूट्रॉन्स ॲब्झॉर्ब केल्यामुळं पाण्यामध्ये जास्त न्यूट्रॉन्स रिलीज होतात आणि जास्त न्यूट्रॉन रिलीज झाल्यामुळं एनरिचमेंटची गरजच लागत नाही. पण एक ड्रॉबॅक काय, तर हे D2 हेवी वॉटर आहे ना, हे थोडं महाग पडतं, कारण तुम्हाला H2O मधून 2 हायड्रोजन ॲटम काढायचे, त्याच्यामध्ये 2 ड्यूटेरियमचे ॲटम टाकायचे. त्यातल्या त्या ड्यूटेरियम लई म्हणजे बऱ्यापैकी रिअर आहे, म्हणजे 6.5 लाख काहीतरी ॲटममध्ये एकच ॲटम ड्यूटेरियमचा सापडतो हायड्रोजनच्या, ठीक आहे. तर हे थोडंसं रिअर आहे, त्याच्यामुळं महाग पडतं, पण एनरिचमेंटचा इश्यू याच्यामध्ये सॉल्व्ह होतो, ठीक आहे. तर आपल्या भारतामध्ये पण असे काही रिसोर्सेस आहे की जिथं युरेनियम 235 सापडते. तर झारखंडमध्ये जादूघाट, परत राजस्थानमध्ये जे आपण आपलं ईस्टर्न स्टेट्स आहे तिथं, कर्नाटका, केरळ, इथं पण हे जे युरेनियमचे सोर्सेस आढळलेले आहेत. त्याच्यामुळं भारत बऱ्यापैकी इंडिपेंडंट आहे. त्यात अजून एक काल मी उल्लेख केला होता की जी पण आपली एक नवीन शांती बिल पास झाले, तर त्याच्यामुळे याचं प्रायव्हेटायझेशन होणार, त्याच्यामुळे ही प्रोसेस जास्त फास्ट होणार.
त्याच्यामुळं काय होणार तर कोलचं कन्झम्पशन कमी होणार आपलं, जे की एन्व्हायरमेंटसाठी चांगलं आहे. आपलं खर्च कमी होणार, आपण जास्त स्वतःवरती डिपेंडंट राहू. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. तर कशी वाटते सिरीजचा पेस कसा चालला आहे? रोज मी छोटे छोटेच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो आहे, कारण की मग तुम्हाला पण टार्गेट कमी असेल की रोज थोडी थोडी एक एक गोष्ट नवीन गोष्ट शिकायला भेटली तर किडा हळूहळू दबला जाईल तुमचा. ठीक आहे. तर अजून काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ठीक आहे. बाकी आपल्या बुद्धीचा मीटर कायम चालू ठेवा, दिवसभर चालू ठेवा, तरच तुम्ही एक बायपास बनू शकता. आता जाता जाता एक कन्सेप्ट सांगतो. तर प्रत्येक माणूस जो जन्माला येतो ना, तो ज्या क्लासमध्ये जन्माला येतो, मिडल क्लास, लोअर मिडल क्लास, तो त्याच्या रिटायरमेंटपर्यंत एक क्लास फोडून वरती जाऊ शकतो. जर लोअर मिडल क्लासला जन्माला आला तर मिडल क्लासला जाऊ शकतो. मिडल क्लासला जन्माला आला तर अप्पर मिडल क्लासला तो एक कप्पा फोडून वरती जाऊ शकतो. पण मला जर डायरेक्ट वरती जायचं आहे